संविधान दिनाचे औचित्य साधून नाशिक महानगरपालिकेत मनपा अधिकारी कर्मचारी यांनी शपथ घेतली आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो। भारतीय संविधानातील मूल्यांची जपणूक, नागरिकांनी पालन करावयाच्या कर्तव्यांची जाणीव आणि लोकशाही दृढ करण्याच्या दृष्टीने संविधान दिन अत्यंत महत्त्वाचा आहे। संविधानातील विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्वांची पुन्हा प्रेरणा मिळावी यासाठी हा उत्सवाचा उद्देश आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त शपथ वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 11 वाजता राजीव गांधी भवन मुख्यालयातील स्वागत कक्षाजवळ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमास महानगरपालिकेचे उपायुक्त अजित निकत, संगीता नांदुरकर तसेच शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी उपस्थित होते। संविधान शपथेचे वाचन जनसंपर्क अधिकारी योगेश कमोत यांनी केले। या प्रसंगी कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल, स्वीय सचिव दिलीप काठे, प्रकाश साळवे, सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, संतोष वाघ, गुणवंत वाघ, जयश्री गांगुर्डे, कैलास दराडे, सुनील इंगळे, महेंद्र केंदळे, वाल्मिक भांदुरे, अनिल गवारे, विक्रम तिडके, मनोज गायधनी, विजय निचिते, पवन वजरे, रमेश पागे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाची शपथ घेऊन संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प व्यक्त केलाय। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःवर अर्पण करत आहोत। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे, वंदे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।